नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला साडीच्या काठापासून आहेराचं पाकिट कसं बनवायचं ते शिकवणार आहे। तुमच्याकडे जर अशी साडीचे काठ नसेल तर अशी लेससुद्धा बाजारात विकत भेटते बरं का। खूप सोपं असं हे आहेराचं पाकिट आहे आणि बनवायला पण खूप पटकन बनते। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता हे दोन साडीचे काठ मी एकमेकांना शिवून घेतले आहेत अशा पद्धतीने, आणि त्याच्या खालती मी कॅनव्हास लावलेला आहे। कॅनव्हास लावून शिवून घेतलेला आहे, फक्त अस्तर लावलेलं नाही आहे। चारी बाजूनी मी ते शिवून घेतलेलं आहे। आता ह्याचं माप सांगते। ह्याचं माप आहे 12 इंच बाय 8 इंच। 12 बाय 8 इंचाचं हे कापड आहे। आता काय करायचं आहे, खालनं आपण 4 इंच असं दुमडणार आहोत बरं का। 4 इंचावर असं दुमडून म्हणजे घडी घालून घेणार आहोत। आता 4 इंच असं दुमडल्यावर त्याच्यावरती ना आपण 1 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। दोन्ही बाजूने 1-1 इंचावरती मार्किंग हे करून घेणार आहोत। आणि आता ह्याचा आपण मध्य घ्यायचा आहे। म्हणजे आता ही लाईन पहिले जोडून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता ह्याचं असं बरोबर मधोमध हे करून घ्यायचे आणि तिकडनं अशा तिरकी लाईन मारून घ्यायची आहे, ह्या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत। ठीक आहे। आणि आता हे आपण कापून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हे कापायचं आहे बरं का। आता हे असं कापून झाले। आता इथे मी ना एक दोरी घेणार आहे। आपण ब्लाऊज पीसला वगैरे म्हणजे ब्लाऊजला वगैरे लावतो ना, त्या प्रकाराची ही अशी एक दोरी आहे। ती अशी मी अर्धा मीटर अशी घेतलेली आहे आणि ती अशी ह्या कोपऱ्यावर ठेवायची आणि वरती अस्तर लावून चारी बाजूनी शिवायचे। फक्त थोडीशी जागा ओपन ठेवणार आहे, उघडी ठेवणार आहे, शिवणार नाही तिथे, म्हणजे आपल्याला तिथून ते उलटं करता येईल। आणि सर्व बाजूनी हे अस्तर मी चारी बाजूनी शिवणार आहे बरं का। आता चला तर मग आपण हे शिवून घेऊया। आता अशा पद्धतीने माझे शिवून झाले। आता इकडे मी थोडंसं उघडं ठेवलेलं आहे बरं का। आता हे मी सरळ करून घेते। आता सरळ करताना सगळे कोणे आपले कोपरे बाहेर काढले काढायचे। आणि आता ही दोरी पण अशा पद्धतीने आली आहे। आता हे असं आतमध्ये घालून परत ह्याच्यावरती सगळ्या चारी बाजूनी दाब शिलाई मारून घ्यायची आहे एक। ठीक आहे। ही दोरी अशी नीट व्यवस्थित मध्ये ठेवायची, नाही तर दोरी मशीन शिलाईमध्ये येईल। आता शिलाई माझी मारून झालेली, दाब शिलाई। आता काय करायचं, तर आपण इथं 4 इंचावर मार्किंग केलं ना, आता परत हे असं 4 इंच असं घ्यायचं आणि कडेने शिलाई मारायची, काय घडी घालायची आणि कडनं आणि इकडनं अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। ठीक आहे। हो का, आता अशा पद्धतीने शिलाई मारून झाली आहे। आता हे आपलं आहेराचं पाकिट तयार झालं आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये जे पैसे द्यायचे असेल तर, किंवा एखादं छोटंसं गिफ्ट वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून देऊ शकता। म्हणजे नव्या नवरीच्या हातामध्ये द्यायचं असेल, किंवा लहान बाळाचा वाढदिवस वगैरे असेल तर त्याला पण तुम्ही हे असं पाकिट करून देऊ शकता। कारण देणाऱ्याला पण खूप आवडेल हे पाकिट। कागदाचं पाकिट द्यायच्याऐवजी आपण हे असं कापडाचं पाकिट बनवलं तर खूप छान दिसेल। तर अशा पद्धतीने हे तुम्ही असं बांधून घ्या। आता इथे असं फुल बांधून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अजून म्हणजे हे जर बनवून पाहिजे असेल तर मी तुम्हाला हे बनवून सुद्धा देऊ शकेल बरं का। माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। बघा, आता असं हे आपलं आहेराचं पाकिट तयार होईल।
कसं वाटलं, छान आहे ना. आणि अशा ह्या लेस आहे ना वेगवेगळ्या कलरमध्ये पण भेटतात बरं का, म्हणजे लाल कलर, हिरवी कलर, पिवळ्या कलरच्या अशा वेगवेगळ्या लेस भेटतात. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.